राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या मराठी भाषेसंबंधी वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही असे विधान केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर टीका सुरू झाली असून राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटले आहेत. मात्र जोशी यांनी आपले स्पष्टीकरण देत माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला आहे असे सांगितले आहे. मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना भैयाजी जोशी म्हणाले, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषा प्रचलित आहेत. जसे घाटकोपर परिसरात गुजराती भाषा प्रचलित आहे, तसेच गिरगावात तुम्हाला हिंदी बोलणारे कमी आणि मराठी भाषिक अधिक दिसतील. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही. या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करत मुंबई महाराष्ट्रात असूनही मराठीबद्दल अशी भूमिका घेणे चुकीचे आहे असे म्हटले. वाद वाढत असल्याचे पाहून भैयाजी जोशी यांनी ANI वृत्तसंस्थेशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, काल घाटकोपर येथे मी केलेल्या एका वक्तव्याचा गैरसमज झाल्याचे मला वाटते. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि स्वाभाविकपणे मुंबईची भाषा मराठी आहे. त्यामुळे या मुद्द्यावर वाद निर्माण होण्याचे कारणच नाही. तसेच भारत हा विविध भाषांचा देश आहे. मुंबईतही अनेक भाषिक समाज राहतात. त्यामुळे येथे येणाऱ्यांनी मराठी शिकावी, समजून घ्यावी असा आग्रह राहिलाच पाहिजे. प्रत्येक राज्याची एक वेगळी ओळख असते आणि ती जपली गेली पाहिजे. भारताच्या सहअस्तित्वाचे हे मोठे उदाहरण आहे. मी स्वतः मराठी भाषिक आहे आणि माझी मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे मराठीबद्दल माझ्याही मनात स्वाभिमान आहे, पण मी सर्व भाषांचा सन्मान करतो. भैयाजी जोशी यांच्या स्पष्टीकरणानंतर वाद काही प्रमाणात शांत होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या सुरुवातीच्या वक्तव्यावरून झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे हा विषय लवकर संपेल असे वाटत नाही. कल एक मुंबई के उपनगर घाटकोपर में एक कार्यक्रम में मेरे कहे हुए एक वक्तव्य को लेकर गलतफहमी हुई है, ऐसा मुझे लगता है. सवाल ही नहीं उठता कि मुंबई की भाषा मराठी नहीं है. महाराष्ट्र की भाषा मराठी है, मुंबई महाराष्ट्र में है और स्वाभाविक रूप से मुंबई की भाषा मराठी है. भारत में इसे विविध भाषाएं बोली जाती है. भारत इसके लिए अपने आप में विशेष है. मुंबई में भी विविध भाषी लोग रहते ही हैं. इसलिए स्वाभाविक रूप से अपेक्षा रहती है कि वो भी आकर यहाँ पर मराठी सीखे, मराठी समझे, मराठी पढ़े. इसका आग्रह रहना ही चाहिए, क्योंकि हर एक राज्य की अपनी वो एक पहचान है. मैं समझता हूं कि यह एक सह अस्तित्व का बहुत बड़ा उदाहरण है कि भारत में इतने विविध भाषा बोलने वाले लोग एक साथ रहकर परस्पर सहयोग करते हुए चलते हैं. मैं समझता हूं कि मुंबई भी उसका एक आदर्श उदाहरण है. परंतु स्वाभाविक रूप से अपेक्षा है कि मुंबई में आया हुआ व्यक्ति मराठी समझे, मराठी बोले, मराठी सीखे, मराठी पढ़े. यही सब अपेक्षा है. इससे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.